श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्ह्यात विकासाच्या नावावर भूमाफिया आणि त्यांच्या दलालांनी हैदोस घातल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा सनसनाटी आरोप। बोरवीर येथे दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन केली पाहणी। चाळीसगाव रोडवरील एका दूध डेअरीच्या पाठीमागे भंगार बाजारात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग केंद्रावर पुरवठा विभागाचा छापा। आणि धुळे जिल्ह्यात दुभती गुरे चोरी करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्ह्यात विकासाच्या नावावर भूमाफिया आणि त्यांच्या दलालांनी हैदोस घातला असून अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून गरीब आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी नाममात्र किमतीत घेऊन त्यानंतर भूसंपादनात अव्वाच्या सव्वा दरात विकून करोडोची माया कमवली असल्याचा सनसनाटी आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला। धुळे जिल्ह्यात विकासाच्या नावावर भूमाफिया आणि त्यांचे दलाल यांनी अक्षरशः हैदोस घातला असून अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून गरीब आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी नाममात्र किमतीत घेऊन त्यानंतर भूसंपादनात अव्वाच्या सव्वा दरात विकून करोडोने माल कमावला असल्याचा सनसनाटी आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे। तसेच राष्ट्रीय महामार्गाला दिलेला जमिनीचा दर रेल्वे मार्गासाठी लागू करावा अशी मागणी त्यांनी केली आहे आणि भूसंपादित शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीला केंद्र सरकारच्या रेल्वे सेवेत सामावून घ्यावे असेही त्यांनी म्हटले आहे। धुळे शहरालगत असलेल्या खेड्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4, 6 व 211 जातो। राष्ट्रीय महामार्गासाठी करावयाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी भूमाफियांशी संगनमत करून सदर मार्गाची आखणी होण्यापूर्वी धुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना महामार्गाच्या अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनींचे सर्वे नंबर किंवा गट नंबर गुपचूपपणे दिले। भूमाफियांच्या टोळीने या जमिनी नाममात्र किमतीला घेऊन त्यांचे अकृषक म्हणजे इंडस्ट्रियल ग्रीन ऍग्रिकल्चर मध्ये रूपांतर केले। वस्तुतः अशा जमिनींचे ऍग्रिकल्चर मधून नॉन ऍग्रिकल्चर मध्ये रूपांतर केल्यानंतर त्यांना 2 वर्षाच्या आत ज्या कामासाठी येणे केले त्यासाठी वापर करणे हे कायद्यात बंधनकारक आहे। नियमांचे पालन न करताच अकृषक जमीन म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सदर जमिनी रस्त्यासाठी अधिग्रहित केल्या। अधिग्रहित केलेल्या जमिनींचा मोबदला देण्याचा विषय आल्यानंतर त्या गावाचा तलाठी, मंडल निरीक्षक, नायब तहसीलदार पासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत काही व्यावसायिक दलालांना हाताशी धरून टोळी तयार केली। सदर टोळीतील दलालांना 10% रक्कम ठरवण्यात आली। यातील 20% तलाठ्यांपासून दलाल व वकिलांसह किमान 1% पासून ते 10% पर्यंत त्यांची कुवत, लायकी, त्यांच्या अधिकाराचा विचार करून सर्व शासकीय यंत्रणा भ्रष्ट करून टाकली असा आरोप आमदार गोटे यांनी केला आहे। त्याचबरोबर मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी संपादित करावयाच्या जमिनींना राष्ट्रीय महामार्गावर दिलेला जमिनीचा दर लागू करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच याशिवाय भूसंपादित शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीला केंद्र सरकारच्या रेल्वे सेवेत सामावून घ्यावे असेही त्यांनी आग्रही मागणी केली आहे। याबाबत गोटे यांनी महामार्गाचे प्रमुख व देशाचे महामार्ग विभाग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली आहे आणि त्यात सदर कारवाईची मागणी केली आहे। आता त्याच्या शेजारी बाजूला एक जमीन आहे, त्या 500 रुपये स्क्वेअर मीटर आणि याला भाव दिलाय 56,000 रुपये स्क्वेअर मीटर। दोन्ही कागद आहेत, 4,500 रुपये एका स्क्वेअर। याला काय भाव दिला? 58,000 रुपये स्क्वेअर मीटर अधिक 10 वर्षाचं 12% व्याज। किशोर पैसेदार घेतो 4,500 स्क्वेअर मीटर, याची आहे 480 स्क्वेअर मीटर, त्याचे 4,500 स्क्वेअर मीटर। त्यांना काय तो भाव दिला? जरा एका 8,000 असेल काय बोला 59,51,000
51,332 अधिक 12% व्याज 10 वर्षाचे. या सगळ्या प्रकरणाच्या आर्बिट्रेजला जिल्हाधिकारी अध्यक्ष दिसते. त्यांच्यामुळे काही लोकांचं भाग्य प्रकरण आहे. मी जी माहिती दिली 30% रक्कम ही मधल्या वकील दलाल आणि याच्या घरी गोळा केली. आता तुम्ही 20% रक्कम समजा याचे समजा 40 कोटी रुपये राहिले. किती कोटी रुपये राहिले 20%? 8 कोटी. हा अधिकृत सरकार मान्य भ्रष्टाचार आहे. ज्यावेळेला मी असे आरोप करतो त्यावेळेला शेतकऱ्याला काय दर मिळाला हे सुद्धा सर्वांना सांगितलं. आणि शेतकऱ्यांच्या दाव्याचं काय झालं यांच्याबरोबर शेतकऱ्यांचे दावे केले होते. त्या 26 शेतकऱ्यांचे दावे 480 आहे. 2 कोटी 91,64,905 रुपये 5,000 करोड प्लॉट तुझे गावाच्या बाहेर. आता त्याच्या शेजारी बाजूला एक जमीन आहे. त्या 500 रुपये स्क्वेअर मीटर आणि याला भाव दिला 56,000 रुपये स्क्वेअर मीटर. दोन्ही कागद लोकांना 4,500 रुपये एकाच वेळेला. याला काय भाव दिला 58,000 रुपये स्क्वेअर मीटर अधिक 10 वर्षाचं 12% व्याज. दुर्गम किशोर म्हशीला भेटून 4,500 स्क्वेअर मीटर याची आहे 480 स्क्वेअर मीटर. त्याचे 4,500 स्क्वेअर मीटर. त्यांना काय तो भाव दिला तुला एका 8,000 असेल काय तुला 59,51,332 अधिक 12% व्याज 10 वर्षाचे. या सगळ्या प्रकरणाच्या आर्बिट्रेजला जिल्हाधिकारी अध्यक्ष दिसते. त्यांच्यामुळे काही लोकांचं भाग्य प्रकरण आहे. मी जी माहिती दिली 30% रक्कम ही मधल्या वकील दलाल आणि याच्या घरी गोळा केली. आता तुम्ही 20% रक्कम समजा याचे समजा 40 कोटी रुपये राहिले.
किती कोटी रुपये झाले 20%? 8 कोटी. हा अधिकृत सरकार मान्य भ्रष्टाचार आहे. ज्यावेळेला मी असे आरोप करतो त्यावेळेला शेतकऱ्याला काय दर मिळाला हे तुला सांगायला सांगितलं. आणि शेतकऱ्यांच्या दाव्याचं काय झालं? यांच्याबरोबर शेतकऱ्यांनी दावे केले होते. त्या 26 शेतकऱ्यांचे दावे धुळे तालुक्यातील बोरवीर येथे दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न बिकट झाला असून याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन पाहणी केली. धुळे तालुक्यातील बोरवीर येथे जल जीवन मिशन योजना मंजूर होऊन देखील गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन पाहणी केली. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने जल जीवन मिशन योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेसाठी लाखो रुपयांचा निधी देखील मंजूर केला जातो. मात्र धुळे तालुक्यातील बोरवीर गावाला गेल्या अनेक वर्षापूर्वी जल जीवन मिशन योजना मंजूर करण्यात येऊन देखील या योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे मुदतीत कामे पूर्ण करण्याचे आदेश असताना देखील या कामाला केराची टोपली दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून बोरवीर गावाला दूषित पाण्यामुळे आरोग्याचा सामना करावा लागत असून दुसरीकडे या योजनेमुळे गावाचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार होती. मात्र योजनेचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने आजही गावातील पाण्याचा प्रश्न कायम आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन पाहणी केली. जल जीवन मिशन योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वॉटर फिल्टर बसवण्यात यावे व गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आज आमच्या गावात बोरवीर या गावात जलजीवन मिशन या योजनेची चौकशी समितीद्वारे जिल्हा परिषदकडून चौकशी करण्यात आली. त्याचबरोबर जे आमच्या पाण्याचा प्रश्न होता आमच्या गावातील जो गेल्या 15-1 वर्षापासून विलंबित ठेवलेला आहे शासनाने, त्यावरही आम्ही चर्चा केली आणि सोबतच आज पाणीसाठी आम्ही विहिरीकडे जाणार आहोत. आणि गेल्या अनेक वर्षांपासून जो पाणी टंचाईला आम्ही सामोरे जात आहोत त्यावर उपाययोजना करावी अशी आमची या चौकशीच्या माध्यमातून मागणी आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील एका दूध डेअरीच्या पाठीमागे भंगार बाजारात सुरू असलेल्या अवैध गॅस फिलिंग केंद्रावर पुरवठा विभागाच्या पथकाने छापा टाकत एकाच ताब्यात घेत गॅस सिलेंडर आणि फिलिंगचे 2 पंप जप्त करण्यात आले आहेत. धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील एका दूध डेअरीच्या पाठीमागे भंगार बाजारात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग केंद्रावर जिल्हा पुरवठा विभागाने छापा टाकत एकाच ताब्यात घेत 7 गॅस सिलेंडर आणि गॅस भरण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर आणि वाहनांमध्ये अवैध पद्धतीने गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने खळबळ उडाली आहे. सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत यांच्या नेतृत्वाखाली सदरची कारवाई करण्यात आली. अमोल डेअरीच्या मागील परिसरात अत्यंत धोकादायक रीतीने हे रिफिलिंग सेंटर सुरू असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता घटनास्थळी अवैध साठा आणि साहित्य आढळून आले. या प्रकरणी संबंधितावर आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतले आहेत का याचा तपास जिल्हा प्रशासन करीत आहे. नागरिकांनी अशा अवैध आणि जीव घेण्या व्यवसायांची माहिती प्रशासनास द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. अर्चना भगत, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिवस साहेबांच्या आदेशानुसार अमोल डेअरीच्या मागे तिथं रिफिलिंग होत होतं गॅस सिलेंडरचं अवैध. त्याच्यावर आम्ही आता धाड टाकण्यात आली आहे. त्याच्यामध्ये 7 सिलेंडर जप्त केलेले आहेत आणि 2 रिफिलिंगचे पंप जप्त केलेले आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन लगेच कारवाई होईल. धुळे जिल्ह्यात अनेक वर्षापासून दुभती गुरे चोरी प्रकरण वाढले असून यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे. तरी गुरे चोरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धुळे जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दुभती गुरे चोरीचे प्रमाण वाढले असून यामुळे जिल्ह्यातील पशुपालक गवळी समाज मोठ्या संकटात सापडला आहे. गुरे चोरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की नुकतेच दिनांक 20 फेब्रुवारी व 21 फेब्रुवारी रोजी रात्री 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील बोरवीर येथील विष्णू रखमाजी गवळी यांचे
शेतातील गोठ्यात 21 जनावरे होती. त्यापैकी 6 म्हशी व 2 पारडू अशी 8 जनावरे चोरून नेली. यामुळे दुग्ध व्यवसाय करणारा आमचा समाज बांधव हा व्यवसायापासून निर्धन झाला आहे व त्याचे परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी असले प्रकार हे शहरात व ग्रामीण भागात सतत घडत असून या विषयात सदर प्रकरणातील आरोपींना पायबंद घालावा अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हिरामन गवळी, उत्तर महाराष्ट्र विभागाध्यक्ष शिवाजी लंगोटे, प्रदेश महासचिव कृष्णा बाचलकर, प्रदेश युवा उपाध्यक्ष बंटी गुगरे, जिल्हाध्यक्ष भागवत गुगरे, महानगर प्रमुख अशोक यादबोले, राजेंद्र गडरी, अनिल जोमेवाळे आदी उपस्थित होते. मी या ठिकाणी महाराष्ट्र गवळी समाज संघटना धुळे जिल्हा शाखेच्या वतीने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे साहेब यांना एक महत्त्वपूर्ण निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की धुळे शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा गुरे चोरीचाही जिहाद सुरू झालेला आहे. नुकत्याच 20 तारखेला रात्री 1 ते 1:30च्या सुमाराला म्हणजे 21 तारखेचा लागलेला काळ, त्या पिरियडमध्ये बोरवीर फाट्यापासून एक 500 मीटरवर असलेले आमचं रखमाजी गवळी, विष्णू रखमाजी गवळी हे समाज बांधव त्या ठिकाणी शेती आणि दुग्ध व्यवसाय करतात. त्यांच्या त्या गोठ्यातून नुकत्याच व्यालेल्या एका वेळी 7-7, 8-8 लिटर दूध देणाऱ्या म्हशी, दुभत्या म्हशी चोरांनी त्या ठिकाणाहून रात्रीतून चोरून नेलेले आहे. त्याच्यामुळे या परिवारावर एक मोठा आघात झालेला आहे. त्याचा व्यवसायही बसला आणि आज म्हशीची किंमत 1.5 लाखापेक्षा कुठेही कमी नाही. या विषयामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला नोंद केली. 6 म्हशी, त्याच्यामध्ये काही पारडू आहेत. ते पारडूसुद्धा म्हणजे मोठ्या प्रकारचे, जे भविष्यामध्ये 1 वर्षभरामध्ये म्हशीच्या रूपांतरामध्ये होते. असे जनावरं, चांगल्यापैकी जनावरं चोरून नेलेले. तर या चोरीचा शासनाने लवकरात लवकर तपास लावावा व या चोरीमागे कोण कोण आहे यांचा तपास करून, हा सुद्धा एक मोठा प्रकार आहे. मी सुद्धा अनुभवलेला आहे. मी गायी पाळत असताना गाय गाभण झाली की मग मारल्या जायची. ती कट्टूला जाते, कुठे जाते काही समजत नाही. आणि उद्या जर समजा ते चोर सापडले, चोरी करत असताना असा नगरला प्रकार घडला की लोकांनी पाळत ठेवली आणि मारायला लागले, तर मग तो एचएमचा प्रश्न येऊन गेला. चोरणारे मुस्लिम समाजाचे त्याच्यात जास्तीत जास्त लोक होते. आणि म्हणून या गोष्टीचा, कारण शेतीपूरक व्यवसाय हा आहे आणि त्याच्यावरच आमच्या समाजाचा मूळ व्यवसाय तो असून आज 6 म्हशींचं दूध एका टायमाला म्हणजे 60-65 लिटर एका वेळेस, दिवसातून 130 लिटर दुधाचा आज त्यांचा धंदा होता. आणि आज त्याच्यापासून परावृत्त झालेले त्यांच्या परिवारावर एक मोठी बाधा आलेली. मी प्रशासनाला पुन्हा विनंती करतो की आपण तात्काळ या चोरीचा छडा लावावा व आम्हाला न्याय मिळवून द्यावा. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्ह्यात विकासाच्या नावावर भूमाफिया आणि त्यांच्या दलालांनी हैदोस घातल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा सनसनाटी आरोप. बोरवीर येथे दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन केली पाहणी. चाळीसगाव रोडवरील एका दूध डेअरीच्या पाठीमागे भंगार बाजारात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग केंद्रावर पुरवठा विभागाचा छापा. आणि धुळे जिल्ह्यात दुभती गुरे चोरी करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.